पिकासो हा सिनेमा बघितला आणि अनेकांनी बघितला असेल. खूप सुंदर सिनेमा आहे. तो पण दशावतार आणि कोकणातला आहे. तुम्ही पण मूळ कोकणातलेच हो, आहात? मूळ कोकणात. कुठला? कुडाळ. अरे क्या बात आहे! तुम्ही पण कुडाळचेच आहात. हां. छान. तर तिकडून तो सिनेमा म्हणजे तो असा होता कुठेतरी रुजलेला आहात आणि ते पहिला सिनेमाच तो बाहेर आला का? कसं हां, म्हणजे कारण लहानपणापासून आम्ही दशावतार पाहिलेल्या हं. म्हणजे प्रत्येक जत्रा, फार एखाद दुसरी जत्रा असेल जी मी काही कारणास्तव शाळा, कॉलेज किंवा जेव्हा जॉब करत होतो तेव्हा पाहिली नसेल. पण सगळ्या जत्रा दशावतारी नाटकं मी लहानपणापासून पाहिली आहेत. माझ्या लक्षात आलेलं, मी 2016-17 ची एक गोष्ट मला आठवते, की एक कन्नड भाषेत सिनेमा झाला यक्षगानवर. हं, त्याही सिनेमाला नॅशनल अवॉर्ड आहे. हं, तिकडचा स्टेट अवॉर्ड आहे. ओके. आणि झाली गोष्ट अशी, की जेव्हा मी अभ्यास करत होतो थिएटरच्या संदर्भात, थिएटर अकॅडमीचा मी कोर्स करत होतो कॉलेजमध्ये असताना, तेव्हा पहिली गोष्ट ही शिकवली जाते, की दशावतार आणि यक्षगान या 2 आद्य कला आहेत. परफॉर्मिंग आर्ट आहेत. हं. जे जगात कुठेही नाटक नव्हतं, त्या 2 कला होत्या. ह्याचं डॉक्युमेंटेशन नव्हतं, ते आत्ता व्हायला लागले. 800 वर्षांचा दोन्ही कलांना इतिहास आहे. आणि ह्या सगळं हां. जनरेशन टू हां. जनरेशन पुढे-पुढे पुढे-पुढे येत आहेत. आणि ह्याला कुठचंही राजाश्रय नाहीये. लोकाश्रयावरच चालणाऱ्या ह्या दोन्ही कला आहेत. आत्ता पेन्शन्स वगैरे यांना सुरू झालेत. फार क्वचित राज्य शासनाकडनं सहसा असं केंद्र शासनाकडनं वगैरे. पण हे फार इतके जिवंत फॉर्म आहेत किंवा आर्ट आहे ही, आणि ह्याच्यामध्ये सर्वसमावेशक गोष्ट आहे, की तुम्हाला गाणं यायला पाहिजे, तुम्हाला तुमचं वाचन स्ट्रॉंग पाहिजे किंवा तुम्हाला माहिती खूप चांगली पाहिजे, हं. पुराणाबद्दल, अध्यात्माबद्दल, परमार्थाबद्दल. तुम्हाला स्वतःला पेंटिंग करता आलं पाहिजे, कारण तुमचा रंग तुम्हालाच चढवायचा आहे तुमच्या हो, चेहऱ्यावर. तिकडे मेकअप आर्टिस्ट असं हे काही नाही. सगळं नाहीये. तुम्हाला सगळंच कौशल्य पाहिजे. तुम्हाला एक स्टेजचं म्हणजे भान असलं पाहिजे. ह्या सगळ्यातनं ती कला बनते किंवा तो तो एक प्रयोग बनतो किंवा खेळ बनतो. हं. तर मग अशावरती सिनेमा करणं गरजेचं मला वाटत होतं. आणि मी एक गोष्ट माझ्या समोरच घडताना पाहिली होती, जी पिकासोची गोष्ट आहे बेसिकली. 2016 साली मी जेव्हा माझ्या गावातल्या जत्रेला गेलेलो, तेव्हा एका दशावतारी कलावंताच्या बाबतीत ती गोष्ट घडत होती. ते कुठेतरी हां, रिअल तर लाईफ ते त्याचा इन्स्पिरेशन थोडासा आहे. रेफरन्स. आणि पिकासो ही जी स्कॉलरशिप आहे, जी हं, भारतात फार कमी लोकांनी त्याचा उपभोग घेतलेला आहे, पण ती आहे जगात. त्याच्या घरात जाऊन तुम्हाला पेंटिंग्स वर्षभर करायला मिळतात. त्या भिंतींवरती ती 1 वर्ष ठेवली जातात. परत नवीन बॅच पेंटर्स तिथे आली की येतात. हां, की तिथे असं ते एक म्युझियम त्याने ठेवलेलं आहे. त्याची जी स्कॉलरशिप आहे पिकासो, ह्या दोघांचा मेळ करून मी तो सिनेमा केला होता. हं, आणि ते फार एकदम, आणि माझा पूर्ण थॉट होता, मला कुठचंही म्हणजे मोठं दाखवून, कमर्शियली दाखवून, कारण मुळात त्या कलेमध्येच पैसे आत्तापर्यंत नाही आहेत. तर तर सिनेमामध्ये ना सिनेमामध्ये मी ग्रँजर दाखवून करणार, कारण त्याच्यात कुठच्या तरी वेगळ्या गोष्टी घुसवून हं. आज त्यांच्या रोजच्या आयुष्यात जगण्याचा संघर्ष चालू आहे. आजही. हा, आजही. कारण रात्री तो राजा असतो आणि सकाळी त्याच्या डोक्यावर बोजा असतो, कारण त्याचं सामान त्यालाच घेऊन जायचंय. हं. तर तो रात्री ज्या स्टेजवर उभा राहतो, तर त्याला बघून कोणी म्हणणार नाही की हा तोच माणूस होता का जो सकाळी डोक्यावरती बॅग घेऊन चाललेला. तो तेव्हा राजाच दिसतो, तो तेव्हा इंद्रच दिसतो, विष्णूच दिसतो, शंकरच दिसतो. जे काही पुराणातले आपले सगळे अध्यात्म देव आहेत किंवा अवतार आहेत. अवतार आहेत किंवा राक्षसगण असेल, जे कायम त्यांच्यामध्ये द्वंद्व होतं, तर तो तसाच दिसतो. तर हे त्या कलेचं मोठेपण आहे. त्याच्यात इतर गोष्टीमध्ये एक सिनेमा जो दशावतार आला, तेव्हा बरेच जण माझ्यावर कॉन्ट्रोवर्सी करण्याच्या प्रयत्नातही होते. पण मला कुठचंही भाष्य त्याच्यावर करायचं नाही. कारण मी सिनेमा प्युअर आर्टसाठीच करणार होतो, हे माझं पहिलंच ठरलेलं. त्याचं फलित मला मिळालेलं आहे हं. नॅशनल अवॉर्डनेच. हां. भारतातले काही मोजकेच दिग्दर्शक आहेत ज्यांना पहिल्या सिनेमासाठी नॅशनल नॅशनल अवॉर्ड आहे. अवॉर्ड मिळालं. डेब्यू डिरेक्टर मिळतो ती गोष्ट वेगळी आहे. तो ती कॅटेगरीज कॅटेगरीज डेब्यू आहे. आहे. हां. हे तर पण स्पेशल पहिल्या मेन्शन सिनेमालाच नॅशनल नॅशनल अवॉर्ड. अवॉर्ड मिळणारे फार 6 ते 7 जणच आहेत. मी फार ही गोष्ट तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये नमूद करेन, की मी एकच मेकर आहे किंवा दिग्दर्शक आहे ज्याची फिल्म Amazonने विकत घेतलेली आहे. मराठीत. हां. बाकी सगळं तुम्हाला पेपर व्ह्यूच दिसतो. करेक्ट. हो. ही Amazon ओरिजिनल्स म्हणून ओरिजिनल येते. म्हणून आहे, लक्षात घ्या.